नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले आपल्या झी मराठीच्या एका नवीन परिवाराला भेटायला आणि त्यासोबत आपल्याकडे एक धमाकेदार, कडक आणि रॉयल असे दादासाहेब रामपुरे आहेत, जे रामपुरे कुटुंबातील सदस्य आणि महत्त्वाचे सदस्य आहेत. हॅलो सर, कसे आहात? मस्त, एकदम मस्त. काय मग एकदम एकदम छान असा रॉयल लुक घेऊन आलाय, त्या लुकबद्दल काय सांगाल? या लुकमुळे ना मला पहिल्यांदाच कळलं की बायकांना साड्या सावरण्यात केवढा वेळ जातो आणि का जातो. कारण ही जी काही शाल मला लपेटलेली अमिताभ बच्चन सारखी ती सावरण्यातच माझा निम्मा अभिनय खर्च पडतो आणि मग मला सगळं कॅरेक्टर उभं करावं लागतं. पण धमाल, हे जे धमाल मजा करताय ते मी आल्यापासून बघते की माझ्यासोबतच तुम्ही एकदम धमाल सुरुवात केलेली आहे आणि ही शॉल सांभाळण्यात तुमचा अर्धा वेळ जाते. ह्यामुळे तुम्हाला स्त्रियांचं जरासं प्रश्न समजलाय. तर मॅम पण बोलते हो. मग तुम्ही जर नवीन परिवार आहे, तुमच्या ज्या मिसेस आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच एक खूप चांगलं कुटुंब पुन्हा एकदा वाटायला आलेलं आहे. कारण झी मराठीबरोबर कुलवधूपासून काम करतो आहे मी, 12-15 वर्ष झाले आता. दरवेळेला एक नवीन कुटुंब आयुष्यात येतं, त्यांच्याशी नाती जुळतात आणि तसंच हे कुटुंब आता रामपुरे कुटुंब येतं आहे झी मराठीवर. खूप चांगले ॲक्टर्ससोबत मिळालेले आहेत. शर्वरी आणि मी पहिल्यांदा आयुष्यात काम करतो आहे ॲक्च्युली एकत्र आणि खूप मजा येते कारण एक वेगळ्या प्रकारची सिरियल पहिल्यांदाच करायला मिळते आम्हाला. अच्छा. की ज्याच्यात टेक्नॉलॉजीचा खूप प्रभावी वापर झी मराठी पहिल्यांदा करते. आता जग खूप बदलत चाललं आहे. कोविडनंतर तर आपल्याला सगळ्यांना कळूनच चुकलं आहे की आता आपण सगळे कॅमेरा, व्हिडिओ आणि ह्याच्यावर गेलेलो आहोत. AI आणि ChatGPT आपल्या आयुष्यात आलेलं आहे. एक्झॅक्टली. तर त्यामुळे मला फार कौतुक वाटतं झी मराठीचं की त्यांनी नातेसंबंध किंवा आपण ज्याला माणूस पण म्हणतो, ह्युमॅनिटी म्हणतो, ती कुठेही कॉम्प्रोमाइज न करता पण टेक्नॉलॉजीचा वापर करून ते खूप ग्रँड प्रोडक्ट तुमच्या आपल्या ऑडियन्स समोर आणतात, विच इज गुड. एक किस्सा शर्वरी ताईंनी सांगितला, त्याच्यामध्ये त्या बोलल्या की आम्हाला माहिती नव्हतं ती जागा का रिकामी ठेवतात शूट करताना आणि नंतर कळतं की तिकडे तसं होणार आहे. असं तुमच्यासोबत झालं होतं का? माझ्यासोबत झालं, फक्त मला ते टेक्निक माहिती होतं कारण आधी सिनेमात काम केलेलं असल्यामुळे तिथे टेक्निक वापरलं गेलं होतं, ज्याला आपण प्लेटवर शूट करणं असं म्हणतो. तर पण ते टेलिव्हिजनमध्ये पहिल्यांदाच घडत होतं का, त्यामुळे मजा येत होती. आणि आत्तापर्यंत कसं व्हायचं ना की एक सरावाची झालेली होती काही कॅरेक्टर्स, त्यामुळे दरवेळेला ऑब्व्हियसली अभिनय आम्ही तितक्याच प्रामाणिकपणे करायचो जरी तीच कॅरेक्टर असली तरीसुद्धा. पण ह्या वेळेला त्याला आम्हाला आमच्या अभिनयाला टेक्निकची पण जोड खूप जास्त प्रमाणात द्यावी लागते आणि त्यामुळे ते एक चॅलेंजिंग वाटते की आता फॉर एक्झाम्पल तुला मी सांगतो की काही चमत्कृतीजन्य सीन आहेत या सिरियलमध्ये जे तुम्हाला प्रोमोमध्ये दिसले असतील. आता एखादा माणूस दुसऱ्या माणसाच्या शरीरातून पास होत आहे, हे आपण अनेक सिनेमातनं बघितलेलं होतं पण टेलिव्हिजन विश्वात आपण नव्हतं बघितलेलं. तर त्यामुळे मला पण खूप उत्सुकता होती की हे कसं शूट करणार आहेत, काय करणार आहेत, फक्त VFXवर किंवा कम्प्युटर ग्राफिक्सवर अवलंबून राहणार आहेत का शूटमध्ये काही वेगळं टेक्निक होणार आहे. ते तसं झालं की युजली क्लोज देताना आम्ही समोर ॲक्टर नसला तर आम्हाला इमॅजिन करून एक ॲक्टर म्हणून आपल्याला ते काम करावंच लागतं. ह्यावेळेला मुवमेंट पण करायची होती की सपोज मला शर्वरीच्या शरीराच्या थ्रू पास व्हायचे, तर मला ती एनर्जी घेऊन समोर शर्वरी आहे हे इमॅजिन करून ती ॲक्शन पण करावी लागते त्याच फोर्सनी की मी पळत पळत तिच्या थ्रू जातोय आणि ते फार विचित्र होतं खरंच. की काहीच टार्गेट नाही पण आपण पळत पळत जायचं आणि नंतर ते कधीतरी तसं दिसणार आहे. पण धमाल येते, खूप धमाल येते. तुमची एक कसरत झाली असेल की अरे बापरे करायचं ते नक्की करायचं काय, कारण नाही समोर दिसत आहे बट स्टील तुम्ही, आणि ते प्रोमोमध्ये पण खूप सुंदर दिसत त्या गोष्टी आणि आम्हाला कळतंय की काय कमाल तुम्ही काम केलं असेल आणि काय ते तुमचं म्हणतात ना, ते एक आर्टिस्ट म्हणून ते पणाला लागतं काम, सगळं ते लागलं होतं तुमचं आणि ते दिसायला पण सुंदर आणि भारी रिअल वाटलं होतं ॲक्च्युली. अरे त्या टेक्निकमुळे रिटेक होत आहेत. आम्ही जे एवढे सगळे फिट दिसतोय ना त्याचा एकच टेक 32 वेळा केल्यामुळे दिसतोय. सतत पळतोय तर परफेक्ट टेक मिळेल तोपर्यंत. मी तेच म्हणते की कारण हे पहिल्यांदाच होत आहे टी व्हीवरती आणि ती तुमची, आणि मुळात म्हणायला गेलं तर तुमचं सगळं रॉयल दिसतंय. तुमचे कपडे म्हणा, तुमचं चालणं बोलणं सगळं रॉयल आहे. तुम्हाला काही असे कष्ट करावे लागले का त्यासाठी?
नाही, खरं तर त्याच्यासाठी नाही, पण त्याच्यासाठी मी आमच्या कॉस्ट्युम डिझायनरला खूप क्रेडिट दिलं. कारण तिन्ही प्रत्येकाच्या कॅरेक्टरप्रमाणे आणि त्याच्यासाठी जो कोणी ॲक्टर चूज केला आहे त्याच्या पर्सनॅलिटीप्रमाणे तिने जे काही कपडे निवडलेत ना, मला फार कौतुक वाटतं म्हणजे त्यांचं, की खूप सुंदर सुंदर कपडे तिने प्रत्येकाला दिलेले आहेत, की ज्याच्यात त्यांनी कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. आणि त्याचबरोबर तिने कलाकारांच्या कम्फर्टचा खूप विचार केलेला आहे कपडे डिझाईन करताना. त्यामुळे हा लूक हेवी जरी दिसत असला, आणि आता तर उन्हाळा येतोय त्यामुळे आम्हाला असं 40 डिग्रीमध्ये शूट करावं लागणार आहे, पण तेव्हाही या कपड्यांचा त्रास होणार नाही याची काळजी तिने घेतलेली आहे. आणि त्यामुळे एक ग्रँड लुक तर मिळतोय, पण त्याचबरोबर आम्ही कलाकार म्हणून खूप कम्फर्टेबल होत्या कपड्यांमध्ये वावरताना, जे खूप बरं वाटतं. एक्झॅक्टली. कारण आर्टिस्ट मोस्टली असे म्हणाले यार कपड्यांमुळे खूप अनकम्फर्टेबल होतं, हे तुमच्याकडून नाही ऐकू येते, खूप भारी गोष्ट आहे. तुमचा जर सेटवरती एवढा तुमचा मोठा परिवार आहे, तुमचा मुलगा, तुमची मुळात नात ती खूप गोड आहे, ती सध्या शांत आहे, पण तुम्ही तिच्यासोबत कसं सगळे काय म्हणतात हसत खेळत शूट करताय? आपली जी लहान मुलं असतात ना, आपल्या सगळ्या ऑडियन्सला माहिती असेलच की लहान मुलांना टॅकल करणं किती अवघड असतं. त्यामुळे लहान मुलांशी जर का तुम्ही लहान मूल होऊन वागायला गेलात ना, लहान मुलासारखं नाही, लहान मूल होऊन वागायला गेलात, तर ते खूप पटकन तुमच्या जवळ येतात, तुमच्याशी कम्फर्टेबल होतात. त्यामुळे आम्ही पण तेच ठरवलं की वेदाला तिच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नाही काढायचं, आणि तिला जे काय करायचं ते करू द्यायचं. पण शेवटी मी दादासाहेब रामपुरे आहे, त्यामुळे कंट्रोल तर ठेवावाच लागणार. तो त्याचा कंट्रोल ठेवत आम्ही वेदाला, आणि मला त्या मुलीचं खूप कौतुक करावंसं वाटतं. खूप लहान मुलगी आहे, मला माहिती नाही तिने आधी कधी काम केलं आहे का, आम्ही तरी पहिल्यांदाच एकत्र काम करतोय, पण ज्या सिन्सिअरली ती काम करते. म्हणजे कालच मी तुला सांगतो, आमची नाईट शिफ्ट झाली आहे. काल रात्री संध्याकाळी 5 ते सकाळी 7 आम्ही शूट केलं आहे, आणि थ्रूआउट तो सिक्वेन्स त्या मुलीभोवती होता. 8 वर्षाची वगैरे ती मुलगी असेल, ती एक क्षण थांबली नव्हती. म्हणजे मला एका लेवलनंतर म्हटलं बापरे, ही करते तर मी काय कंप्लेंट करू. आणि तरी एक गप्प काय होतं ना, एक ॲक्टर म्हणून एक डायलॉग बोलून पटकन इमोशन्स पोहोचवणे खूप सोपं असतं. त्या मुलीला एक शब्द नाही आहे सिरियलमध्ये एका काळापर्यंत, आणि फक्त तिला एक्सप्रेशनमधनं, तिच्या बॉडी लँग्वेजमधनं तिला तिचं कॅरेक्टर उभं करायचं आहे, जे एका 7 वर्षाच्या मुलीला हे चॅलेंज मिळालं, आणि ती फार सुंदर करते. म्हणजे जेव्हा बघतील ना लोक, तेव्हा त्यांना खूप कमाल वाटणार आहे त्याची. त्यामुळे आम्हालाही खूप मजा येते. आम्ही आल्यापासून बघत होतो, कारण सगळे एकच गोष्ट बोलत होते, इथे उभे होतो आम्ही तेव्हा, की अरे ती एक्सप्रेशन सोडतच नाही आहे, की तिचं कॅरेक्टरच सोडतच नाही आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लहान मुलांकडून काय शिकायला मिळतं तर ते, की आपलं जे काम आहे ते चोख करायचं. ते तिच्याकडून खूप भारी शिकायला मिळालं आम्हाला. आल्यापासून आम्ही फक्त तिच्याबद्दलच जोर होतो, आणि खूप शांत होती. तुम्हाला काही प्रेक्षकांना सांगायचं आहे का? मला प्रेक्षकांना एवढंच सांगावं असं वाटतं की आपण आत्तापर्यंत ज्या मालिका बघितल्यात ना, त्या सासू सून, एकमेकांवर होणारे अत्याचार, व्हिलन, सुष्ट आणि दुष्ट या प्रवृत्तींमधला संघर्ष आपण बघितलेलाच आहे. तो संघर्ष ह्या सिरियलमध्येही आहेच, कारण त्याशिवाय ड्रामा कसा तयार होणार ना, जोपर्यंत पॉझिटिव्ह निगेटिव्ह समोर येत नाही. पण ह्या सिरियलमधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे तुला मी सजेस्टिव्ह वेनी सांगतो की हे दुनियेच्या पलीकडचे आहेत. आता ह्याच्यातच लोकांनी ओळखावं. त्यामुळे लोकांना एक वेगळं जग आणि लिटरली वेगळं जग बघायला मिळणार आहे. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही जरा हिंट दिली, बट अशी ओपन नाही केली आहे. मला खूप भारी वाटलं आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. खूप छान, थँक्यू. त्यामुळे मला लोकांना एवढंच सांगायचं आहे, 17 फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री 10:30 वाजता तुला जपणार आहे ही मालिका नक्की बघा, कारण आम्हाला तुम्हाला जपायचं आहे.